दंतकथा, लोककथा आणि ह्या बकरींनी आणि ह्या कादंबरीकारांनी माझा सरळ सरळ आरोप आहे की संभाजी महाराजांच्या इतिहासाचा बळी घेतलेला आहे. संभाजी महाराजांचा इतिहास ह्या दोन गोष्टींमुळे जास्त बदनाम झालेला आहे, म्हणजे मद्य आणि बाई. म्हणजे थोडक्यात रागमान नका घेऊ, पण मी सांगतो की काचाच्या बाटलीतली दारू आणि बाईच्या पायातली घुंगरू, ह्या दोन गोष्टी आहेत असं काही लोक म्हणतात. ह्या दोन गोष्टींमुळे संभाजी महाराज इथे सगळ्यात जास्त बदनाम झालेला आहे. इंग्रजांच्या एका पत्रामध्ये बातमी होती की छत्रपती संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांवरती विषप्रयोग केलेला आहे. बर, अशी बातमी इंग्रजांच्या पत्रामध्ये एका 24 फेब्रुवारी 1670 पर्यंत ज्यावेळेसपर्यंत राजाराम राजेंचा जन्म होत नाहीये तोपर्यंत स्वराज्याला वारस एकच होतं. शृंगारपूरच्या मुक्कामामध्ये संभाजी महाराजांनी शाक्त पंथाचा स्वीकार केलेला आहे. हा शाक्त पंथ जो आहे तो कुठलाही जात, धर्म, वर्ण, लिंग वगैरे काही गोष्टी मांडत नाही, किंवा सकल शास्त्र विचारशील, धर्मज्ञ शास्त्र कोविद, संस्कृत पंडित, बुधभूषणकार, सवाई शिवाजी, नरशार्दूल, हिंदू धर्मवीर, शाक्तवीर, उपेक्षित शहीद आजम, सम्राट छत्रपती संभाजी महाराज. एवढी विशेषणं संभाजी महाराजला आतापर्यंत लावलेली. तुम्हाला फक्त धर्मवीर स्वराज्य एवढंच माहिती. नमस्कार, मी विक्रांत शिंदे. पुढारी न्यूज पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर पॉडकास्टच्या माध्यमातून आपण वेगवेगळे विषय समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हे विषय समजून घेताना आपल्यासोबत काही मान्यवर असणार आहेत, त्या विषयातले तज्ज्ञ असणार आहेत. आज आपल्याला कोणत्या विषयावर बोलायचं आहे, कोणता विषय समजून घ्यायचा आहे, तर तो विषय संभाजी महाराजांचा, शंभू बाळाचा, छत्रपती संभाजी महाराजांचा. आणि संभाजी महाराजांविषयी आपल्याला बोलायचं आहे. संभाजी महाराज त्यांची कारकीर्द नेमकी कशी राहिलेली आहे, कारण आतापर्यंत बऱ्याचदा वादग्रस्त लिखाण झालं, वादग्रस्त साहित्य झालं, वादग्रस्त मांडणी झाली. मात्र या सगळ्याच्या पलीकडे जाऊन संभाजी महाराज नेमके कसे होते, संभाजी महाराजांची कारकीर्द कशी होती, हे सगळं आपल्याला समजून घ्यायचंय. समजावून सांगण्यासाठी आपल्यासोबत सुशांत उदावंत सर आहेत, शंभू चरित्र अभ्यासक. सर, आधी तर स्वागत तुमचं पुढारी न्यूज मध्ये. धन्यवाद सर. सुरुवात करूया. आता आपण संभाजी महाराजांविषयी ज्यावेळी बोलतो, मुख्यतः आपण 3 भाग करू शकतो. म्हणजे शंभू बाळ, ज्यावेळी संभाजी महाराज लहान होते, त्यानंतर शंभूराजे जेव्हा ते युवराज होते, आणि तिसरा भाग छत्रपती संभाजी महाराज जेव्हा ते छत्रपती झाले. आपण सुरुवात करूया शंभू बाळ, जेव्हा संभाजी महाराज लहान होते तेव्हापासून. कशात नेमकं बालपण राहिलेलं आहे संभाजी महाराजांचं? आता छत्रपती संभाजी महाराजांचा जर अभ्यास करायचा गेला तर मला असं वाटतं की 3 कालखंड फार महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये एक कालखंड आहे की बालपणीचे संभाजी महाराज कसे, म्हणजे राज्याभिषेक होईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा तोपर्यंत संभाजी महाराज, तो बालपणीचा कालखंड 17 वर्षापर्यंत ते जाऊपर्यंत आपण बघूयात. त्यानंतर राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांना युवराज म्हणून घोषित केलं, स्वराज्याचे पहिले युवराज. तो एक कालखंड म्हणजे 1674 ते 1680 पर्यंत, शिवाजी महाराजांच्या निधनापर्यंत. आणि ज्यावेळेस ते छत्रपती होतात 1681 साली, 16 जानेवारी 1681 त्यांचा राज्याभिषेक होतो, त्यानंतरची त्यांची कारकीर्द, हे तिन्ही कालखंड जर आपण बघितले तर त्यातला पहिला कालखंड आहे तो बालपणीचे संभाजी महाराज. संभाजी महाराजांचा जन्म झाला पुरंदर किल्ल्यावरती 14 मे 1657ला. तर पुरंदर किल्ल्यावरती संभाजी महाराजांचा ज्यावेळेस जन्म झाला तर त्यावेळेस नेमकंच अफजल खानाचं संकट आपल्या स्वराज्यावरती आलेलं होतं. त्यानंतर शाहिस्तेखानाची स्वारी झालेली आहे, किंवा मिर्झा राजे जयसिंगाची जी स्वारी झाली, पुरंदरचा तह झाला वगैरे, ह्या सर्व गोष्टी म्हणजे बालपणामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. त्यांना नकळत होणं आपण कळत होतं की आपल्या पित्यावरती किंवा स्वराज्यावरती नेमकं काय सुरू आहे, कसे शत्रूंनी भेडलेलं आहे. आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रसंग जो आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये, म्हणजे तो पुरंदरच्या तहामध्ये त्यांना ओलीस राहावा लागला मिर्झा राजे जयसिंगाकडे. हे 9 वर्षाचा मुलगा आहे, 9.25 वर्ष वय त्यांचं होतं. आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला मिळून जाईल की 9.25 वर्षाचा मुलगा आहे तो पुरंदरच्या तहामध्ये ओलीस राहतो. सर, हे ओलीस शब्द नेमका काय? ओलीस म्हणजे थोडक्यात गहाण. बर, थोडक्यात सोकड की मराठीमध्ये समजायचं गहाण म्हणजे काहीतरी गोष्टी शिवाजी महाराजांकडून मिर्झा राजे जयसिंगला पाहिजे होत्या, म्हणजे मुघलांना पाहिजे होत्या. मग ओलीस कोणाला ठेवायचं, तर स्वराज्याचे युवराज आहेत पुढचे छत्रपती संभाजी महाराज, म्हणून शिवाजी महाराज त्यांना ओलीस ठेवलं होतं तिथं. म्हणजे एवढी मोठी जोखीम लहान वयामध्ये त्यांना पत्करावी लागलेली होती. तर तो एक प्रसंग. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांसोबत आग्रा भेटीमध्ये जावं लागलं औरंगजेबाच्या. आणि त्यानंतरचा प्रसंग तुम्हाला माहिती आहे. आता मला विषय सांगायचा छत्रपती संभाजी महाराजांचा की
ज्यावेळेस शिवाजी महाराजांची सुटका आग्र्याच्या कैदेतून होते, किल्ल्यातून होते, त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे, म्हणजे तिथून म्हणजे आग्रा ते राजगड. आता इतिहासामध्ये जर तुम्ही पाहिलं याविषयी, सर त्याविषयी बोला, पण ते जे मालिकांमधून दाखवलं जातं किंवा सिनेमामध्ये वगैरे दाखवलं जातं, औरंगजेबाच्या दरबारात शंभूराजे गेले होते, मग तिथं औरंगजेबाने काही प्रश्न विचारला, अशा काही नोंदी आहेत आहेत. काय घडलं होतं? नेमका विषय असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैद झालेली होती, म्हणजे त्या वाड्यामध्येच ते काय बाहेर फिरू शकत नव्हते. पण संभाजी महाराजांना मुभा होती, कारण ते मनसबदार होते त्यावेळेस. औरंगजेबाचे ते मनसबदार झालेले होते शिवाजी महाराजांच्या तर्फे. तर ते आग्रा हिंडायचे किंवा काय म्हणतो आपण त्यांना, त्यांनी सर्व परिसर त्यांनी पाहिलेला आहे. मग त्यावेळेस एक परमानंद काव्य नावाचं काव्य आहे, बर, आणि दुसरं छत्रपती संभाजी महाराजांचं जे एकदम प्रसिद्ध दानपत्र आहे. तर त्या दानपत्रामध्ये स्वतः छत्रपती संभाजी महाराज सांगतायत की मला औरंगजेबाने, मी ज्यावेळेस दिल्लीपतीचं नाव म्हणजे औरंगजेबाला उद्देशून ते म्हणतायत की मला मल्लयुद्धाची आज्ञा दिली की तुम्ही करू शकाल का. छत्रपती संभाजी महाराज म्हणले तुमच्याकडे ह्या लायक कुणी व्यक्ती नाहीये. म्हणजे थोडक्यात त्या आशयाचं तुम्हाला सांगतो. हे घडलं होतं, औरंगजेबाच्या दरबारात ते बोलले होते संभाजी. हे घडलं होतं, खुद्द छत्रपती संभाजी महाराजांच्या दानपत्रामध्ये ही गोष्ट आहे. तर असे प्रसंग घडलेले आहेत. आणि संभाजी महाराजांना मुभा असल्यामुळे संभाजी महाराजांनी जो उत्तरेमध्ये राज्यकारभार चालायचा या मुघलांचा, तो याची म्हणजे याची डोळा पाहिलेला आहे त्यांनी, कसं चालत होतं, कशी तिथलं बाकीच्या गोष्टी असतील, तिथं संस्कृती कशी आहे, तिथली लोक कशी आहेत, त्या लोकांवरती तिथं हिंदूंची संख्या सुद्धा आहे. पण ह्या हिंदूंची संख्या असते तर सगळ्यात जास्त मोठी मोगली राजवट आहे, ती सगळी इस्लामिक राजवट. आणि तिथं देखील तिथली काही लोक आहेत, तीच आपली संस्कृती टिकून आहेत. आणि त्या संस्कृतीचा एवढा मोठा परिणाम छत्रपती संभाजी महाराजांवरती झालेला आहे की त्यातली जी भाषा होती ब्रजभाषा, ह्या ब्रजभाषेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी नंतर 3 ग्रंथांची निर्मिती केलेली आहे. त्यातली नायिकाभेद ग्रंथ आहे, नखशिक नावाचा ग्रंथ आहे, 7 शतक नावाचा ग्रंथ आहे. आणि यातले जे नायिकाभेदन नखशिक ग्रंथ आहेत ना, हे राधाकृष्णाची रिलेटेड आहेत. आज जर तुम्ही आग्रामध्ये गेलात, उत्तर प्रदेश, युपी, उत्तरमध्ये जर तिकडे गेलात, तर कृष्ण भक्तीचं खूप मोठं एक काय म्हणतो आपण त्याला वलय आहे. आज प्रेमानंद महाराज आहेत, ते कृष्णाविषयी, राधाकृष्णाविषयी जे विचार मांडतात, ते छत्रपती संभाजी महाराजांनी म्हणजे किंवा तो पगडा त्यांच्यावरती त्यावेळेसपासून पडलेला आहे, उत्तरेत गेल्यामुळं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्याविषयी आजचे इतिहासकार, कादंबरीकार 2-3 पानाच्या पलीकडे जात नाही छत्रपती संभाजी महाराज सांगायला. आपण ह्या गोष्टी डीप मध्ये जाऊन सांगितल्या पाहिजेत की काय काय त्यांच्यावरती संस्कार पडले उत्तरेमध्ये राहिल्यानंतर. त्यात सगळ्यात मेन फॅक्टर कृष्ण भक्तीचा आहे. आणि असाही आता इतिहासकारांचा अंदाज आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याच्या कैदेतून बाहेर काढण्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं वय वर्ष 9 असलेल्या लहान मुलाचं सुद्धा योगदान आहे. खरंच योगदान आहे. कारण तसे तर्क करता येतात आपल्याला ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांचा म्हणजे काय तर्क लावतात, तर्क म्हणजे बाहेरची जी व्यूहरचना आहे औरंगजेबाची, सैन्यबळ काय आहे, कुठं कुठं मोगली ठाणे आहेत त्यांची, कुठून कुठून आपल्याला निसटता येऊ शकतं. बहिर्जी नायकांचं त्याच्यामध्ये योगदान येतं, पण बहिर्जी नायकांचे काही पुरावे आपल्याकडे नाही आहेत. म्हणजे कादंबरी चित्रपटातला विषय चालला हा म्हणून सांगतो तुम्हाला की लोक दाखवतात, पण पुरावे नाही आहेत. हेर खात्याबरोबर संभाजी महाराजांनी सुद्धा त्यांच्यामध्ये भूमिका असलीच पाहिजे असा तर्क आपल्याला करता येतो. आणि त्यानंतर ज्यावेळेस ऑगस्टमध्ये 1666च्या आसपास साल आठवत नाही मला, ज्यावेळेस शिवाजी महाराजांची सुटका झाली, शिवाजी महाराज राजगडाकडे आले, पण शिवाजी महाराजांच्या नंतर जवळपास 2 महिन्यांनी संभाजी महाराज राजगडावर दाखल झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये एक प्रवाद खूप उत्पन्न होतो, म्हणजे वाद उत्पन्न होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांना आग्र्याच्या कैदेतून सुटल्यानंतर कुठं ठेवलं. त्यातला पहिला विषय येतो तो म्हणजे मथुरा, आणि दुसरा विषय येतो तो म्हणजे काशीचा. आता ह्याच्याविषयी अजून पण काम चालू आहे, ह्याच्यावर कुठल्या आपण निष्कर्षावर येत नाहीयेत. आणि छत्रपती संभाजी महाराजांना ह्या आग्र्याच्या भेटीमध्ये सगळ्यात चांगली जी गोष्ट भेटली म्हणजे आग्र्याच्या कैदेच्या वेळेस, ते म्हणजे त्यांना एक चांगला मित्र भेटला. आणि त्या मित्राचं नाव आहे जे तुम्ही आज सर्वांनी ऐकता, ते म्हणजे कवी कलश. हे कवी कलश छत्रपती संभाजी महाराजांना आग्र्याच्या कैदेमध्ये भेटलेले आहेत वयाच्या 9व्या वर्षी. आता कवी कलशाचा मुद्दा इथं येतो. आता आपण दोघे समवयस्क आहोत, तर आपलं एक म्हणणं असतं की नाही, माझा मित्र माझ्या समवयाचा असला पाहिजे.
आता मी तुमच्या मार्फत दर्शकांना देखील सांगतो, सर्व जे काय पाहतील, कुणी हा विचार केलाय का की कवी कलशाचं आणि छत्रपती संभाजी महाराजांचं वय काय होतं? छत्रपती संभाजी महाराजांचं वय वर्ष 9, मग कवी कलशांचं वय वर्ष 9च होतं का? नाही. किती होतं? आता तसे थेट पुरावे नाही आहेत, पण ऐतिहासिक नोंदींच्या आधारे असं मानता येतं की कवी कलशामध्ये आणि छत्रपती संभाजी महाराजांमध्ये जवळपास 10 ते 15 वर्षाचं अंतर आहे. बर. ज्या व्यक्तीच्या वयामध्ये एवढं अंतर आहे मित्राच्या नात्यामध्ये, तर तुम्ही विचार करू शकता की ती काय मैत्री असली पाहिजे. म्हणजे मी नेहमी माझे जेवढे मित्र आहेत ना, त्यातले मोस्ट ऑफ द मित्र, बरेचसे मित्र हे माझ्यापेक्षा वयाने 5-6 वर्षांनी मोठे येतं. त्याचं कारण आहे, त्या मैत्रीचं कारण असं मी समजतो की जर आपल्या वयापेक्षा आपला मित्र मोठा असेल ना, तर त्याच्यामुळे आपल्याला 4 गोष्टी चांगल्या शिकायला भेटतात. अनुभवाच्या गोष्टी सांगतो आणि तो आपल्याला नक्कीच चांगला सल्ला देतो. आणि तो कवी कलशाचं फार मोठं योगदान मी असं म्हणतो की छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये आहे. ते कशा प्रकारे ते समजलं पाहिजे की संभाजी महाराजांना साहित्याची आवड, जी ब्रज भाषेमध्ये निर्मिती झालेली साहित्य निर्मिती, ही कवी कलशामुळे लागलेली. म्हणजे 90 वर्षाच्या आधी साहित्यामध्ये फार काही रस असल्याच्या नोंदी नाही. वय लहान वय आहे ना, अभ्यासाचं वय आपण अभ्यासापुरतं साहित्य लिखाण तिथनं पुढे राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांचं लिखाण झालेलं. बरं. आता हे सगळं बोलत असताना तुम्ही 2 शब्द वापरले, इतिहासकार आणि कादंबरीकार. काय फरक आहे नेमका? कारण कसं होतं, कादंबरीकार कादंबरी लिहितात, ती सर्वसामान्य वाचतात. सर्वसामान्यांना असं होतं की हाच इतिहास आहे, इतकी मोठी कादंबरी लिहिली आहे, त्यांनी इतिहासाचा अभ्यास केला असेल. काय फरक आहे दोघांमध्ये? मला आज दुर्दैवानं सांगावं वाटतं की म्हणजे ज्यावेळेस मी या गोष्टीचा अभ्यास करू लागलो, मला फक्त एक 2-3 पुस्तकांची नावं संभाजी महाराजांविषयीची होती, ती माहित होती. पण त्यांचं स्वरूप फक्त कादंबऱ्यांचं होतं. पण कादंबऱ्या ज्या साधनांवरती निर्माण झालेल्या आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्यावरच्या, त्यात सगळ्यात मोठं योगदान 2 व्यक्तींचं आहे, जे त्यांचे खरंच उपकार आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहास संशोधन कार्यामध्ये. ते म्हणजे वासुदेव सीताराम बेंद्रे, वासे बेंद्रे ज्यांना आपण म्हणतो, आणि दुसऱ्या म्हणजे एक स्त्री लेखिका आहेत, त्या म्हणजे डॉक्टर कमल गोखले. त्यांचं खरंच खूप मोठं योगदान त्याच्यामध्ये आहे. ज्यांनी वासे बेंद्रेंनी इंग्लंडपर्यंत, लंडनपर्यंत प्रवास केला त्या काळामध्ये, 1918-20 त्यावेळेचं ते दशक आहे. डॉक्टर कमल गोखलेंविषयी तर मला वासे बेंद्रेंविषयी तरी बरीचशी माहिती इथं उपलब्ध होते बऱ्याच ठिकाणी, पण मला आज कमल गोखलेंविषयी फार सांगायचं आहे त्या व्यक्तीविषयी की वाईची प्राज्ञ पाठशाळा आहे, जिथं लक्ष्मण शास्त्री जोशी त्यांनी काम केलं वगैरे, ते अध्यक्ष होते तिथले. तर त्यांची डॉक्टर कमल गोखले यांची एक मुलगी आहे, त्यांच्या मुलीचा लेख माझ्या वाचनामध्ये आला होता. तर त्या लेखामध्ये ते असं सांगतात की माझी आई प्रसंगी त्या वाईच्या प्राज्ञ पाठशाळेमध्ये गुरांच्या गोठ्यामध्ये राहिली होती. ते त्यातली ती नोंद आहे. आणि दुसरं त्यांच्या प्रस्तावनेमध्ये पण ते सांगितलेलं आहे की त्यांनी गोव्याला एक फार विद्वान संशोधक होते, डॉक्टर पांडुरंग पिसुर्लेकर म्हणून, तर ते त्यांच्याकडे गेल्या. राजस्थानला एक रघुबीर सिंह नावाचे संशोधक होते, त्यांच्याशी त्यांचा पत्रव्यवहार चालून त्यांनी बरीचशी मदत त्यांना केली. फारसीचे विद्वान होते सेतू माधवराव पगडी. म्हणजे अशा बऱ्याचशा लोकांना सहवास लाभला म्हणा, किंवा त्यांची मदत लाभली, आणि त्यातून छत्रपती संभाजी महाराजांचं एक चांगलं चरित्र शिवपुत्र संभाजी नावाने त्यांनी प्रकाशित केलं. थोडं विषयांतर झालं, पण हे करतो की तर त्यांचं योगदान खूप मोठं आहे. मी वाचकांना सगळ्यांना सांगेल की जर संभाजी महाराजांचं चरित्र तुम्हाला अभ्यासाचं असेल, या 2 व्यक्तींची तुम्ही जी चरित्र आहेत ती लिहिलेली चरित्र वाचा. मग आता विषय येतो ह्या इतिहासकारांचा. आता कादंबरीकारांना ना संदर्भ लागतो, ना काय कुठलं संदर्भ द्यायची त्यांची हे असते, कष्ट घेतात ते. एखादी दंतकथा भेटली, लोककथा भेटली, एखादी बकरीतला काही थोडासा जरी पुरावा भेटला, तर त्याच्यावरती एवढी मोठी भिंत उभी करायची त्या कादंबरीमध्ये, आणि त्या व्यक्तीला त्या कल्पनेच्या मायाजाळामध्ये दाबून टाकायचं, त्याची बदनामी करायची. आणि हे सगळ्यात मोठं पाप छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये दुर्दैवानं कादंबरीकारांना, नाटककारांनी केलेलं आहे. म्हणजे इतक्या कथा रंगवल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये की आज मला माझा आयुष्यातला बराचसा वेळ ह्या गोष्टी बाजूला काढण्यामध्ये हे करावा लागला, की अभ्यास करावा लागला.
आता त्यातली एक दंतकथा अशी आहे, म्हणजे तथ्य शोधण्यापेक्षा तथ्य नेमकं शोधण्या- खोटं काय खोटं, त्यात जास्त फेक वेळ नॅरेटिव्ह लागतो. जो म्हणतो आपण, हा. तो कसा खोटा कसा होता हे दाखवायसाठी मला वेळ वेळ द्यावा वेळ लागला जास्त त्याच्यामध्ये. त्यात जातो, बरोबर. त्यातली सगळ्यात मोठी एक दंतकथा आहे की जर तुम्ही पाहिली असेल ना तर चित्रपटात, की संभाजी महाराजांनी सिंह फाडला, काही ठिकाणी वाघ फाडला म्हणून दाखवतात. हे तुम्ही आत्ता तरी पॉसिबल आहे का? एखाद्या वाघाचं वजन, एखाद्या सिंहाचं वजन 350 किलो 300 किलोच्या आसपास असतं, आणि एका व्यक्तीचं ऍव्हरेज वजन 80-90 किलो, 70 ते 90 किलोच्या. हे शक्य नाहीये. फार फार तर ही दंतकथा कशी असू शकते की छत्रपती संभाजी महाराजांनी एखाद्या वाघाची शिकार केलेली, शिकार असू शकते, शिकार तर असू शकते ना, ते अमान्य नाही करता येत, शिकार असू पण त्या शिकारीची दंतकथा कुठपर्यंत गेली की ते वाघ फाडला हातानं. शक्य नाहीये. असं काही रेफरन्स असे- नाहीये असे कुठे काही इतिहासामध्ये, references काहीच नाहीये. पुरावा, काहीच नोंद, काहीच नाही. काहीच पुरावे नाही त्या बाबतीमध्ये. अशी एक दंत नाही, अशा भरपूर दंतकथा आहेत. आणि या दंतकथांनीच संभाजी महाराजांच्या ह्या दंतकथा, लोककथा आणि ह्या बकरींनी आणि या कादंबरीकारांनी, माझा सरळ सरळ आरोप आहे की संभाजी महाराजांच्या इतिहासाचा बळी घेतलेला. याकडे यायचंय, संभाजी महाराजांच्या इतिहासाचा बळी कसा घेतला, कोणी घेतला, का घेतला, त्याविषयी बोलायचंय. पण आता आपण कादंबरीकारांविषयी बोलत होतो. एक कादंबरीकार आहेत ज्यांनी चुकीचं लेखन केलंय असं तुमचं थेट म्हणणं आहे. त्यांचं नाव विश्वास पाटील. आता साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांना घोषित झालंय. काय नेमकं चुकीचं लेखन केलंय त्यांनी? काय आक्षेप आहे? कोणत्या लिखाणावर तुमचा आक्षेप आहे? आता ह्या गोष्टीवरती मला बोलणं भागच आहे. गेले काही दिवस, म्हणजे 4-5 दिवस झाले की माझ्या कानावरती बातमी आली की विश्वास पाटील यांना मराठी साहित्य संमेलनाचा 99व्या मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्षपद जाहीर झालं. पण ते जाहीर झाल्यानंतर त्यांची सगळ्यात फेमस कादंबरी आहे ती, ज्याच्यात तेच सांगतायत की 2 लाखाच्या वर काहीतरी प्रती गेल्या वगैरे, असं संभाजी कादंबरीचं. तर त्या कादंबरीतलं जे लिखाण आहे ते मला असं वाटतं की त्याविषयी माझा आक्षेप आहे, जे निराधार आहे. नाही, आक्षेप सरसकट कादंबरीवर आहे का त्यातल्या काही नाही, निवडक त्यातल्या काही मजकुरांवर? प्रसंगावरती आहे. जे प्रसंग मी सांगितले काही ह्याच्यावरती, चॅनलवरती मी बाईट दिल्या त्यावेळेस मी सांगितले कोणते होते. प्रसंग आहेत नेमके? असं त्यातला काय एक आहे? प्रसंग आहे की संभाजी महाराज जहाजावरती बसलेले आहेत, आणि जहाजावरती कशासाठी बसलेले आहेत, ते अरबांसोबत त्यांची मिटिंग चाललेली आहे. सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला. आणि मिटिंग चाललेली असताना तिथला जो अरबांचा सेनापती सरदार आहे, ज्याचं नाव आहे जंगे खान. तर हा जंगे खान संभाजी महाराजांना म्हणतो की थोडस मद्य घ्या. मग त्याच्या आग्रहाखातर छत्रपती संभाजी महाराज कविराज म्हणजे कवी कलश, ते मद्य घेतात. आणि त्याच्या पुढे त्यांनी एक वाक्य टाकलंय की तारुण्यामध्ये, म्हणजे ते त्यांनी घेतलं त्यानंतर ते वाक्य की तारुण्यामध्ये आम्ही मद्याचे आशक होतो, नृत्य संगीताचंही आम्हाला वावडं नव्हतं वगैरे, ही गोष्ट मांडली त्यांनी. आता त्यानंतर दुसरा एक प्रसंग आहे. तर तो दुसरा प्रसंग असा आहे की छत्रपती संभाजी महाराजांना एका नाच गाण्याच्या मैफिलीमध्ये बसवलेलं आहे. दोन्ही प्रसंग तुम्ही संभाजीमध्ये जे लिहिले ते सांगा. हो, त्याविषयी सांगतोय मी. तर नाच गाण्याच्या मैफिलीमध्ये त्यांना बसवलं, आणि त्या मैफिलीमध्ये कवी कलश असतात, संभाजी महाराज आहे, आणि अकबर जो औरंगजेबाचा मुलगा आहे, जो संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला होता. आणि त्या मैफिलीमध्ये नाचता नाचता जी बाई असते, तिचं नाव तिने सांगितलं रूपकुंवर नावाची बाई आहे. तर त्या बाईच्या गळ्यामध्ये त्यांना एक कंठा दिसतो. कंठा म्हणजे थोडक्यात एक हार, रत्नहार म्हणा त्याला. आणि तो त्यांना दिसतो, आणि त्यानंतर ती बाई नाचता नाचता संभाजी महाराज जे दिसतं, त्या कंठहार रत्नहार दिसायला लागलाय, ते तिला बोलवतात आणि तिच्या गळ्यामधला तो हार ओढून काढतात. हे असं लिहिलेलं आहे. आता त्यानंतर त्यांनी वाक्य टाकलं, त्या मैफिलीतून निघून गेले वगैरे, की मग त्यांची मग संभाजी महाराज समोर येऊन आपली भूमिका मांडतायत की ज्यावेळेस मी आता ते विश्वास पाटीलच बोलले की ते काय न्यूज चॅनलला मुलाखत देताना की नाही म्हणे, मी असं मांडले त्याच्यामध्ये की ज्यावेळेस मला हे घुंगरांचे आवाज कानावरती पडतात त्यावेळेस असं वाटतं की नाही तोफांचे आवाज पडायला लागलेत कानावरती. तर ऍक्च्युअली ते तसं पण नाहीये. ते सांगताना थोडेसे झाले. त्यांच्या कादंबरीत त्यांनी तबला वगैरे दाखवले, तबल्याच्या ठेक्याचे आवाज जे पडतात. ठीक आहे, काही हा सगळा प्रसंग झाला. माझं म्हणणं एवढंच आहे
की संभाजी महाराजांचा इतिहास ह्या 2 गोष्टीमुळे जास्त बदनाम झालेला आहे. म्हणजे मद्य आणि बाई. स्त्री. म्हणजे थोडक्यात राग मान नका घेऊ, पण मी एक सांगतो की काचाच्या बाटलीतली दारू आणि बाईच्या पायातली घुंगरू ह्या 2 गोष्टी आहेत. असं काही लोक म्हणतात की ह्या 2 गोष्टीमुळे संभाजी महाराज इतिहास सगळ्यात जास्त बदनाम झालेला आहे. आता ते स्पष्टीकरण देताना मी ज्यावेळेस हा मुद्दा उपस्थित केला त्यावेळेस ते असंही बोलले होते की मला ते दाखवायचं नव्हतं तसं. ती त्या काळातली आंतरराष्ट्रीय काळातली रीत होती की ज्यावेळेस 2 आंतरराष्ट्रीय काहीतरी व्यक्ती भेटतात किंवा काही धोरण बांधलं जातं त्यावेळेस ते मद्य जे असतं ते ओठाला लावायचं. पण तसा काहीच प्रसंग नाही, तुम्हाला मी सांगितलेलं. आणि ते खुशीच्या त्यांनी दाखवलं की आनंदाच्या प्रसंगी ते मद्य घेतलेलं आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या आजपासून 100 वर्षापूर्वी ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास नाटकातून जात होता त्यावेळेस संभाजी महाराजांना त्या दाखवत कसं होते की संभाजी महाराज दारूचा ग्लास हातामध्ये कुठेतरी पडलेले, म्हणजे असे बेडवरती पडलेले येतं वगैरे, किंवा दारूच्या कैफात ती बुडाली, म्हणजे पूर्णपणे त्या ह्याच्यामध्ये गेलेले येतं. तर असं चित्रण दाखवलं होतं. तुम्ही ते काढलं आणि जहाजावरती संभाजी महाराजांना मद्य घेताना दाखवलं आनंदाच्या प्रसंगी. पण हे जरी तुम्ही केलं पण तुम्ही ती दारू सुटली नाही संभाजी महाराजांच्या चरित्रामधून. हे प्रसंग अनैतिहासिक आहेत, याला कुठलाही इतिहासामध्ये आधार नाही. मला तेच विचारायचं होतं, म्हणजे या प्रसंगांना काही इतिहासामध्ये कुठलाही आधार समकालीन पत्र किंवा अशा कशाचा आधार आहे नाही. म्हणजे अशी कोणती मीटिंग तरी झाली होती का? नाही नाही नाही. उलट तुम्हाला सांगतो, ह्या अरबांसोबत, म्हणजे इतिहास सगळ्या दर्शकांना देखील सांगतो, या अरबांसोबत छत्रपती संभाजी महाराजांचे खूप मोठे संबंध होते, चांगले संबंध होते. म्हणजे त्यांनी त्यांच्यासोबत मैत्री संपादन केली. कशासाठी? म्हणजे काय? कारण अरब हे पोर्तुगीजांचे शत्रू होते. अच्छा. आणि सगळ्या ह्याच्यावरती हे मस्कत, ओमान त्या देशातून आलेले अरब होते, जे समुद्रावरती सत्ता होती, समुद्रावरती त्यांचं राज्य होतं. पोर्तुगीज, म्हणजे पोर्तुगीज संभाजी महाराजांचे शत्रू. हा, अरब पोर्तुगीजांचे शत्रू. हा, शत्रूचा जे शत्रू असेल तो आपला मित्रच होता. अरब आणि संभाजी महाराज हा त्यांचे संबंध चांगले होते, खूप मदत केली त्यांनी व्यापारासाठी वगैरे वगैरे. मग हे प्रसंग दाखवायला हवे होते. हे प्रसंग दाखवले असते तर इतिहासामध्ये काही हे नव्हतं. पण आता ही बदनामी संभाजी महाराजांच्या चरित्राची झाली आहे, नाटकांमधून झाली, कादंबऱ्यांमधून झाली, पुस्तकांमधून झाली. का झाली, म्हणजे कारण काय? त्या मुद्द्याकडे येऊच आपण. हा मुद्दा क्लिअर करूया. बरोबर. आणि दुसरा जो नाचगाण्याचा प्रसंग आहे, तर ह्या प्रसंगाला थोडा आधार आहे, पण तो अशा स्वरूपातला नाहीये की ज्यांनी ते चित्रण त्या कादंबरीमध्ये उभं केलेलं आहे. त्याच्यामध्ये आधार असा आहे की संभाजी महाराजांनी ज्यावेळेस अकबर म्हणजे आश्रयासाठी आला त्यांच्याकडं, तर त्याला काही भेटवस्तू दिल्या होत्या. त्या भेटवस्तूमध्ये हा कंठा होता. हा जो पुरावा आहे ना, खुद्द मुघलांच्या अकबरांमधला आहे. अकबराला संभाजी महाराजांनी तो कंठा दिला होता, रत्नहार, आणि एक हत्ती पण दिला होता. आणि नंतर संभाजी महाराजांना असं समजतं की मी जो हार अकबराला दिला होता, हा हार त्या अकबराने एका नाचणाऱ्या बाईला दिलेला आहे. म्हणजे जी मुळामध्ये हिंदू होती, तिला अकबराने ते पण नाही, तिला मुसलमान केलेलं होतं, मुस्लिम बनवलं होतं तिला, आणि तिला तो हार दिलेला आहे. आणि ही संभाजी महाराजांना बातमी समजलेली होती. मग संभाजी महाराज अकबरावरती रागवलेले येतं, आणि रागवल्यानंतर तो अकबर काय करतो, त्याचा तंबू बिंबू जाळतो आणि गोव्यामध्ये, म्हणजे पोर्तुगीजांकडे निघून जातो, गोव्याच्या प्रांतामध्ये वगैरे, असं त्या अकबरामधली नोंद आहे ती. एवढाच प्रसंग आहे. आता माझं तुमच्या चॅनलच्या मार्फत किंवा पॉडकास्टच्या मार्फत त्या कार्यक्रमाला संभाजी महाराज स्वतः होते किंवा त्यांनी तिला बोलवलं, असा कुठला कार्यक्रम झालाय असं नाहीच आहे पुरावे कुठले. आता असे प्रसंग मी म्हणतो का दाखवायचे, तोच प्रश्न आहे, का दाखवले गेले, कारण काय, कारण काय की ते विचारतोय. कारण असं आहे की ह्या जुन्या कादंबरीकारांचा थोडासा पगडा किंवा त्या गोष्टी मला जाणवल्या त्या ह्याच्यामध्ये. तर माझं म्हणणं की आता 21व्या शतकामध्ये आपण वावरतोय वगैरे. आता जर विश्वास पाटील हे व्हिडिओ पाहत असतील, त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचवला, तर त्यांना माझं एक सांगणं आहे की ते काय माझे वैरी नाहीयेत, दुश्मन देखील नाहीये. माझं एवढंच त्यांना म्हणणं आहे की तुम्ही एक चांगले साहित्यिक म्हणून सगळे लोक तुमचा गौरव करतात, तुम्हाला अध्यक्षपद भेटले, हे 2 प्रसंग त्यांनी मागे घ्यायला काही हरकत नाही. बाकी कुठल्या गोष्टीवरती आमचा काही आक्षेप नाहीये. अख्ख्या कादंबरीतले 2 प्रसंग, 2च प्रसंग तुम्ही माघारी घ्यावा की तुम्ही हे केलं तरी, कारण त्या प्रसंगाला कुठला ऐतिहासिक आधारही नाहीये
आणि छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र त्या 2 गोष्टीमुळे बदनाम झालेले आहे. त्या फक्त 2 गोष्टीमुळे. ते एवढं महाग घ्या, एवढीच आमची मागणी त्यांना. हा, आता आपण का आणि कोणी बदनाम केलं, कशासाठी बदनाम केलं, काय साध्य होतंय बदनाम करून, त्यावर बोलूया थोडं. आता छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्राचं जे काय म्हणतो विकृतीकरण झालंय. त्याच्यामध्ये आणखी एक थिअरी अशी मांडली जाते की संभाजी महाराज शंभू बाळ होते, त्यांना ते युवराज झाले. युवराज होईपर्यंत कुठं त्यांच्या चारित्र्यावर कुठं डाग नाही अशी थिअरी मांडली जाते. त्या मागे नेमकं काय, म्हणजे युवराज झाल्यानंतर डोळ्यात खुपायला लागले का संभाजी महाराज, असं काही आहे त्यामागे? येतो त्या गोष्टीवरती. त्याचा विषय असा आहे की राज्याभिषेक होईपर्यंत म्हणजे 1674 पर्यंत आणि मासाहेब जिजाऊंचं निधन होईपर्यंत 13 जूनच्या आसपास, तारीख आठवत नाही मला. राज्याभिषेक 13 दिवसांनी निधन झालं त्यांचं. हो. तर तोपर्यंत संभाजी महाराजांविषयी कुठलीही वाईट बातमी नाही येते. पण त्यानंतर 1675 साली हे कुठंतरी पसरत गेलं संभाजी महाराजांच्या बदनामीचं, काय म्हणतो त्याला, एक वलय निर्माण होत गेलं. त्याच्यामध्ये बातमी अशी आली की इंग्रजांच्या एका पत्रामध्ये बातमी होती की छत्रपती संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांवरती विषप्रयोग केलेला आहे. बर, अशी बातमी इंग्रजांच्या पत्रामध्ये एका पत्रामध्ये. तिथून ते सुरुवात झालं. मग त्या पत्राचा काळ साधारण 75च्या आसपास, 1675च्या आसपासची एंडची बातमी, ती तारीख आहे. तर त्या शंभूराजांचं वय साधारण त्यावेळेस 17-18 वर्ष, 18 वर्षाचं वय असेल त्यांचं. आणि 18, बरोबर. त्याचं कारण असं होतं की ही बातमी प्रसिद्ध झाली कारण इंग्रजांना माहित होतं की त्यावेळेस शिवाजी महाराज आजारी होते. साताऱ्याच्या किल्ल्यावरती अजिंक्यतारा जो किल्ला आहे, तर शिवाजी महाराज आजारी होते आणि खूप आजारी होते. पण त्या आजारीपणाच्या बऱ्याचशा अफवा उठत गेल्या की शिवाजी महाराजांनी, त्यातली पहिली अफवा अशी होती की शिवाजी महाराजांवरती संभाजी महाराजांनी विषप्रयोग केला. नंतर इंग्रजांनी त्याचं करेक्शन केलं की तो विषप्रयोग जो आहे संभाजी महाराजांनी नाही केला, तो एका न्हाव्याने केला होता. मग त्या अशाच प्रकारच्या बातम्या शिवाजी महाराजांविषयी पसरत गेल्या. पण शेवटी त्यात काही विषप्रयोग वगैरे झाला नव्हता. त्याच्या अजून संशोधन चालू आहे की काय झालं होतं, कारण शिवाजी महाराज खूप आजारी होते त्यावेळेस. त्याचे बरेचसे कागदपत्र भेटतात की शिवाजी महाराज आजारी होते त्यावेळेस. मग तिथून त्याच्या अगोदर जे इतिहासकारांचं म्हणणं आहे, सगळे या मुद्द्यावरती एकमत येतात की त्यांचं म्हणणं असं आहे की 1670 सालापर्यंत म्हणजे 24 फेब्रुवारी 1670 पर्यंत ज्या वेळेसपर्यंत राजाराम राजेंचा जन्म होत नाहीये तोपर्यंत स्वराज्याला वारस एकच होते, ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. मग राजाराम राजेंचा जन्म झाला 70 पर्यंत. पहिला आरोप झालाय 75ला 5 वर्षानंतर, 5 वर्षांचा म्हणजे त्यांच्या जन्मानंतर. मग निश्चितच 2 वारस स्वराज्यासाठी निर्माण झालेले, ती इतिहासकारांची मांडणी आहे. मग त्याच्यामध्ये आता काही लोकांनी कादंबरीमध्ये सोयराबाईंना, मातोश्री सोयराबाईंना खूप म्हणजे त्यांची बी बदनामीकारक प्रतिमा हे केली. आता कुठल्याही आईला असं वाटतं, म्हणजे डॉक्टर कमल गोखले याच्यामध्ये असं म्हणतात की सोयराबाईंची जी म्हणजे मातोश्री सोयराबाईंची जी महत्वाकांक्षी भूमिका होती की राजाराम राजांना राज्यपद द्यावं वगैरे, तर कदाचित संभाजीराजांच्या सुद्धा आई जर जिवंत असल्या असत्या तर त्यांनी सुद्धा हीच भूमिका घेतली असती की संभाव्य, कारण मुलासाठी आपल्या. मग त्याचा स्वराज्यातील मंत्रिमंडळानं, म्हणजे ही इतिहासकारांची आजपर्यंत चिकित्सक जी मांडणी केलेली की त्याचा कुठेतरी अतिरेक केला. मग ह्याच्यामध्ये आडसर काय होतं, गैरफायदा घेतला. ह्याच्यामध्ये आडसर होते छत्रपती संभाजी महाराज. आता ह्या विषयाला की ह्या बदनामीला भरपूर कांगोर आहेत. म्हणजे ह्यासाठी आपल्याला स्वतंत्र इंटरव्ह्यू घ्यावा लागेल. मग थोडक्यात तरी मी करू, आपण स्वतंत्र पण करू. त्याविषयी थोडीशी मांडणी करतो. त्यामध्ये 2-3 गोष्टी झाल्या. संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाला नेलं नव्हतं, त्यामुळे थोडीशी नाराजी त्यांच्या मनामध्ये होती, म्हणजे शंभूराजे. आणि उलट त्यांना रायगडावर ठेवलं नाही, त्यांना शृंगारपूरला जाऊन राहा म्हणले. तिथं कुठेतरी त्यांच्या मनामध्ये एक काय म्हणतो की हे झालं की थोडीशी नाराजी किंवा रुसवा आला. आणि तिथं शृंगारपूरला ठेवल्यानंतर संभाजी महाराजांकडे अशा कंप्लेंट्स यायला लागल्या, तक्रारी यायला लागल्या की स्वराज्यातील जे मंत्री आहेत हे रयतेचा कर माफ करत नाहीयेत किंवा दुष्काळ पडला तरी कर वसुली करतायत. मंत्री म्हणजे ते जे सोयराबाईंच्या नाराजीचा गैरफायदा घेत होते. म्हणजे अण्णाजी दत्तो या मंडळींची. मग संभाजी महाराजांनी त्यांना हे दिलं, अभय दिलं, मी आहे म्हणले, बघ
तर त्या गोष्टींचा इम्पॅक्ट असा पडला की शिवाजी महाराजांनी म्हणजे ऐतिहासिक पुरावे आपल्याला सांगतात, त्यामध्ये ते परमानंद काव्यम आहे वगैरे. शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना सांगितलं असेल तुम्ही असं करू नका वगैरे ह्या गोष्टी. मग तिथं कुठेतरी एक संघर्ष पेटला. म्हणजे स्वराज्याचं मंत्रिमंडळ वेगळं झालं, त्यानंतर सोयराबाई असतील किंवा शिवाजी महाराज हे सगळे एक थोडासा तणाव म्हणता येईल आपण त्या प्रकारच्या गोष्टी होऊ लागल्या. आणि त्यानंतर संभाजी महाराज ज्यावेळेस शृंगारपूरच्या मुक्कामामध्ये आहेत, शृंगारपूरच्या मुक्कामामध्ये संभाजी महाराजांनी शाक्त पंथाचा स्वीकार केलेला आहे. तर हा शाक्त पंथ जो आहे तो कुठलाही जात धर्म वर्ण लिंग वगैरे काही कुठली गोष्टी मांडत नाही, किंवा तो वैचारिक मुद्दा आहे. किंवा आपण जर ते शाक्तांचे विरोधक थोडक्यात हे जे मंत्री आहेत हे वैदिक आहेत. मग तिथे एक विचाराचा संघर्ष उभा राहिला. आणि त्याच्यामध्ये पुढची घटना घडली संभाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये की संभाजी महाराज दिलेर खानाला जाऊन मिळाले. त्यामुळे ह्याला अजूनच थोडंसं काय म्हणतो तोंड फुटत गेल्या या वादाला. आणि त्यातूनच संभाजी महाराजांच्या विषयी त्यांच्या ज्या समकाळातल्या विरोधकांनी ह्या अफवा पसरल्या आणि त्या अफवांचं जे असं पेव फुटलं ते पाजरत आजपर्यंत चालूच आहे. पण ते दिलेर खानाला जाऊन भेटले त्यामध्ये किती तथ्य आणि भेटले तर मग काय कारण? ते रुसूनच गेले होते. हा, कारण त्याच्यातला सगळ्यात मोठा पुरावा असा आहे की खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचं पत्र आहे की चिरंजीव संभाजीराजे रुसून मोगलाईत गेले. शिवाजी महाराज सांगतायत. कोणाला लिहिलेलं पत्र? हे व्यंकुजी राजांना, त्यांचे जे धाकटे बंधू होते लिहिलेलं पत्र. सगळ्यात शिवाजी महाराजांच्या दक्षिणेकडे तंजावर. तर ते शिवाजी महाराजांच्या हयातीतलं शेवटचं पत्र. आणि त्या शेवटच्या पत्रामध्ये शिवाजी महाराज सांगतायत की चिरंजीव संभाजीराजे रुसून मोगलाईत गेले होते, त्यांना घरोब्याच्या रीतीने जसं समाधान करायचं तसं समाधान करून त्याला आम्ही परत आणलेलं आहे. परत आणल्यानंतरचं पत्र आहे. परत आणल्यानंतरचं पत्र. हा, मग त्या तिथून हे सुरू झालेलं आहे. तेच मग ते सुरूच झालं. आता संभाजी महाराजांविषयी बोलताना एक फार महत्वाचा भाग आहे जो फार दुर्लक्षित राहतो, साहित्यिक शंभूराजे. मी स्वतः साहित्य लिहिलेलं आहे आणि चांगलं लिहिलेलं आहे, बरंच लिहिलेलं आहे. असं नाही की थोडं काहीतरी लिहिलंय. एखादा राजा असतो ज्याला लिहायला आवडतो तो 2-4 ओळी लिहून टाकतो, असं नाही. ग्रंथ लिहिलेले, त्याविषयी थोडं बोलूया. संभाजी महाराजांचे आज घडीला 5 ग्रंथ आहेत. 5वा जो ग्रंथ आहे त्यातले फक्त निवडक श्लोक आहेत. त्यातला पहिला जो ग्रंथ आहे तो आहे बुधभूषण. तर हा संस्कृत भाषेमधला ग्रंथ, म्हणजे संस्कृत मधला ग्रंथ आहे जो राजनीतीवरती भाष्य करतोय. आणि दुसरे जे 3 ग्रंथ आहेत नायिकाभेद, नक्षिक आणि 7 शतक हे ब्रज हिंदी मधले ग्रंथ आहेत. तर म्हणजे ती उत्तरेत जाऊन शिकले होते, उत्तरेत जाऊन शिकलेले. तर नायिकाभेद जो ग्रंथ आहे थोडक्यात नायिकांचे जे वेगवेगळे भाव असतात किंवा रुसवा गर्वयन वगैरे, तर ह्याच्याविषयी संभाजी महाराजांनी ते वर्णन केलेलं आहे ब्रज भाषेमध्ये. आणि नखशिख म्हणजे पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसांपर्यंत नायिकांचं म्हणजे स्त्रीचं केलेलं वर्णन आहे प्रत्येक अंगाचं. तर तो नखशिख ग्रंथ आहे. आणि जो 7 शतक ग्रंथ आहे तो धर्मशास्त्रावरचा थोडक्यात धार्मिक गोष्टींचा त्याच्यामध्ये निर्देश केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मला एक आता मुद्दा आठवला म्हणून सांगतो तुम्हाला की विश्वास पाटलांच्या विषयी आपण बोलू लागलो की ठीक आहे त्यांनी तो नाच गाण्याचा प्रसंग मांडला. तर माझं म्हणणं असं आहे की संभाजी महाराजांचा 7 शतक मधला एक श्लोक आहे की सीता अपगन चंद की भजी के संभ समाज 7 शतक ग्रंथ रचियो संतन के हित काज. संभाजी महाराज म्हणतायत की सीतेच्या पायावरती जे नख आहेत त्या नखांना आराधून, म्हणजे नजर कुठे संभाजी महाराजांची नखावर, पायांच्या नखावरती आहे. आणि मी त्या नखांना आराधून मी 7 शतक ग्रंथाची रचना करतोय. मग जर संभाजी महाराजांची नजर एका स्त्री देवतेच्या पायावरती असेल, नखांवरती असेल, ती घुंगरांवरती कशी जाईल? बरोबर, कशी जाणार? ह्या गोष्टीचा विचार व्हायला हवा. माझी खरंच मागणी त्यांना म्हणजे माध्यमातून की त्यांनी ते लिखाण मागं घ्यावं. आणि संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे, हे जे वंदन आहे स्त्री देवतांना, संभाजी महाराज पायांच्या नखावरती वंदन करतायत, ते संभाजी महाराज घुंगरांचा आवाज कसा ऐकतील? तुम्ही आता बोलताना तुम्ही जो उल्लेख केला धर्मशास्त्रावर आधारित ग्रंथ लिहिला, एक असं वाचण्यात येतं बऱ्याचदा. आता ते किती खरं आहे खोटं आहे त्याचे काही पुरावे आहेत नाही ते तुम्ही सांगा. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी ज्यावेळी विरोध झाला त्यावेळी मग संभाजी महाराजांनी धर्मपंडित म्हणून
खंडन केलं होतं त्या विचारांचं, त्यांनी बाजू मांडली होती, कशा प्रकारे क्षत्रिय आहोत हे समजावून दिलं होतं? नाही, असं काही तसं झालं? तसं काही नाही सध्या त्याबद्दल काही पुरावे नाहीत आपल्याकडे. काहीच नाही. बरं. त्याबद्दल अजून संशोधन चालू आहे. सध्या बोलणं तरी थोडस हे राहील. बर, म्हणजे असल पुरावा तर पण असं लिहिलेलं आहे नाही, असं कादंबऱ्यामध्ये येतं वगैरे, पण तसं थेट काय भेटत तसं काही नाही. पुरावा नाही येत नाही, कारण तो खूप मोठा वाद आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या बाबतीमधला, क्षत्रियत्वाचा किंवा विरोध हा. वगैरे ह्या गोष्टींचा. त्याविषयी लगेच बराच बोलणं- मोठा वाद आहे. मग ते गागाभट्ट उत्तर गागाभट्टांना आणलं वगैरे. हा. तो सगळा वाद. पण शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक केला तो शाक्त पद्धतीने केलेला आहे, तांत्रिक पद्धतीने. त्याचे पुरावे भरपूर आपल्याकडे आहेत. त्याविषयी पण स्वतंत्र बोला, आपण बोला, त्याविषयी करू बोला. शकतो. चालतंय. त्याविषयी शाक्त पद्धतीच्या शाक्तपंथाच्या राज्याभिषेकाबद्दल, हा, तो राज्याभिषेक 24 सप्टेंबर म्हणजे 1674 ला झालेला आहे. म्हणजे आता तारीख जवळ आली. तारीख जवळ आली आता या महिन्यात. हा, याच महिन्यामध्ये. तर 24 सप्टेंबर 1674 ला तांत्रिक राज्याभिषेक झाला. पण त्या राज्याभिषेकामध्ये संभाजी महाराजांचा काही रोल होता का, ह्याची काही ऐतिहासिक नोंदी आपल्याकडे नाहीये. बर. हा, पण नंतरच्या काळातल्या भरपूर आहेत नोंदी. पण शिवाजी महाराजांनी तो करून घेतला. ते बी एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. बर. त्याच्याविषयी सुद्धा आपण एक स्वतंत्र चर्चा करू शकतो. बर. आता बोलताना आपण संभाजी महाराज आणि त्यांनी लिहिलेला ग्रंथ, मग ते महिलांच्या घुंगरांकडे कशी नजर जाईल वगैरे हे सगळं बोललो. नाटकांमधून जे संभाजी महाराज रंगवले त्याच्यामध्ये काही पात्र आली होती महिलांची, नावासकट आडनावासकट, ती कुठून आली, ती काय पात्र होती? ही काल्पनिक पात्र आहेत. ही त्या नाटककाराची कल्पना होती, त्या कादंबरीकाराची कल्पना होती, त्या कल्पनेतून ते नाव सुचलेलं. आता त्याच्यामध्ये एक नाव गोदावरीचं येतं. हो, गोदावरीचं नाव येतं. ही एक लोककथा होती, दंतकथा होती. बर. त्या दंतकथेतलं नाव त्या साहित्यामध्ये आलं, संभाजी महाराजांच्या कादंबरीमध्ये किंवा नाटकांमध्ये. पण ह्या नावांना कुठलाही ऐतिहासिक आधार नाहीये, समकाळातला सुद्धा नाहीये. आणि मी तर एवढंही म्हणेल की उत्तरकालीन बखरींमध्ये सुद्धा अशी नावं आढळलेली नाहीयेत. बर. अशी नावं आढळलेली नाहीयेत कुठंच. बर. त्यामुळं ही का कल्पना त्या काळातल्या लोकांना सुचली आणि संभाजी महाराजांनी हे केलं, तर तो स्वतंत्र ह्याचा विषय. बर. स्वतंत्र अभ्यास, स्वतंत्र, कारण त्याच्यावरती आम्हाला यावर ताकद लावावं लागते की हे जे फेक नॅरेटिव्ह पसरवला गेला, या चुकीच्या गोष्टी केल्या, या चुकीच्या गोष्टीसाठी सुद्धा आम्हाला नरेटिव्ह हा शब्द फार सध्या सुरू आहे. सध्या काम तेव्हापासून सुरू आहे. तर त्याविषयी आम्हाला वेळ खर्च करावा लागतो ह्या चुकीच्या गोष्टीसाठी. आणि आमचं म्हणणं एवढंच आहे, आत्ताच्या काळामध्ये जर संशोधन व्हायचं असेल छत्रपती संभाजी महाराजांविषयी, तर ते त्याच्या साहित्यावरती व्हायला पाहिजे, त्यांच्या युद्धांवरती व्हायला पाहिजे, त्यांच्या राज्यकारभारावरती व्हायला. आणि आता विनाकारण अशा गोष्टींमध्ये हे करावं लागतंय की ज्याला कुठलाही नाही, आधार नाहीये, काही नाही. खरंय. युद्धांचा आता तुम्ही विषय काढलात. 9 वर्ष संभाजी वर्षांची महाराजांनी कारकीर्द छत्रपती म्हणून त्यांनी काम बघितलं, संपूर्ण स्वराज्य सांभाळलं. कशी होती ती कारकीर्द? म्हणजे ते काय एका वेळी अनेक शत्रू होते, 9 वर्षात किती 128 लढाया झाल्या वगैरे असं म्हटलं जातं. किती लढायांचे काही आकडे तथ्य काय सांगतात? हे तर ऐकीव आहे, तथ्य काय सांगतात? ह्याच्यामध्ये एकच गोष्ट दिसते की संभाजी महाराजांना एकाच वेळी सगळ्यात मोठा शत्रू होता मुघल, म्हणजे औरंगजेब. जो त्याची 5 लाखाची फौज आणि 4 लाखाची जनावर होती, असा आकडा सापडतो आपल्याला. 4 लाख जनावर, 5 लाखाची, एवढं सगळं घेऊन तो दिल्लीतनं महाराष्ट्र एक जिल्हाच दख्खनमध्ये आलाय. तर आता हे युद्धांच्या बाबतीमधला विषय आपण फार समजून घेतला पाहिजे की एवढी फौज घेऊन आलेला औरंगजेब आहे, जो एका सेंटरवरती मराठ्यांच्या एका क्षेत्रावरती अटॅक नाही करत आहे, तो एकाच वेळी बऱ्याचशा किल्ल्यांवरती त्यांनी सरदार पाठवलेले. आणि त्यानंतर दुसरे आहेत पोर्तुगीज. आता मुघलांविषयी जे लिखाण झालेले छत्रपती संभाजी महाराजांच्या युद्धाच्या बाबतीमध्ये त्यात भरपूर लिखाण आहे ते. पण पोर्तुगीजांचा जो मुद्दा आहे ना, तो कुणी चर्चेलाच नाही जास्त. म्हणजे मी त्याच्याविषयी फार त्रोटकच उल्लेख, म्हणजे त्रोटक म्हणण्यापेक्षा फार कमी लिखाण आपल्याला त्याच्यामध्ये सापडते. आणि ह्या पोर्तुगीजांनी पण आपल्या जनतेवरती, म्हणजे गोवा प्रांताचा असेल किंवा कोकण किनारपट्टीवरती खूप अन्याय अत्याचार केले. त्यानंतर दुसरे इंग्रज आहेत. त्यानंतर जर तुम्ही दक्षिणेमध्ये गेलात तर तिथले हे येतं पाळेगार, पुंडगाळेगार, म्हणजे लोकल राज्यकर्ते आहेत, स्थानिक राज्यकर्ते, ह्यांचा बंदोबस्त करायचा आहे. फ्रेंच आहेत, सिद्धींचा त्याचमध्ये होतो मी. सगळ्यात मोठा म्हणजे खूपच ज्या शत्रूच्या विरोधात शिवाजी महाराजांना पण जास्त यश नाही आलं, संभाजी महाराजांना पण आलं, ते सिद्धी. हे सिद्धी काय करायचे की किनाऱ्यावरची जी गावं होती आपली कोकणामधली यायची आणि ती
लुटून घेऊन जायची. तर ह्यांचा बंदोबस्त संभाजी महाराजांनी करण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने त्याला यश आलं नाही. आणि ह्याच्याहून सगळ्यात मोठा सायलेंट किलर जो शत्रू होता तो त्यांच्या आजूबाजूला वावरणारा होता, ते म्हणजे मंत्री. आप्तस्वकीय म्हणजे स्वतः जवळ राहून हो. त्यांच्या अन्नामध्ये हो. विष कालवणारे मंत्री ते त्यांना ओळखायचे होते. हा. हे तर सगळ्यात मोठं हे होतं, कारण ते जवळ आसपासच वावरणारे होते. तर अशा एकाच वेळी एवढ्या शत्रूंचा सामना संभाजी महाराज करत होते. आणि वय वर्ष केवढे फक्त त्यांचं 23 ते 32. 23 ते 32. आणि जवळची जी सगळी जबाबदार माणसं होती, म्हणजे शिवाजी महाराज नाहीयेत, मासाहेब जिजाऊ नाहीयेत, आणि आई लहानपणीच गेलेली आहे. आणि त्यानंतर जो एक खूप मोठा आधार हंबीर होता हंबीर मामा पण लढाईमध्ये गेले. मग विचार करा की त्या व्यक्तीवरती काय हे पडलं असेल, संकट किती ओढावलं असेल. मग अशा संकटामध्ये त्या व्यक्तीला जहाजावर जाऊन ते बद्दे घेण्याची फुरसत भेटेल का, वेळ तरी मिळेल का, खरं भेटेल का? ते साधारण कधीच्या काळात झालंय असं त्यांनी काळखंड दिलाय त्याच्यामध्ये, ते स्टार्टिंगलाच वर्णन दिलेलं आहे, लिहिलं आपलं काहीतरी. आणि त्यांनी ते मागं घ्यावं, माझी खरंच विनंती आहे त्यांना त्या गोष्टी. आता हे 9 वर्षांचा लढा तुम्ही सांगितला, तो तुम्ही मांडला. शेवटी नेमकं काय झालं होतं, कोण फितूर झालं होतं नेमकं काय? म्हणजे वेगवेगळं थिअरीज मांडल्या जातात, सिनेमामधून एक दाखवलंय, ते खरं समजायचं का? नाही, आणखी काय नेमकं काय खरं समजायचं? तो सुद्धा एक, मी जसं तुम्हाला सांगितलं आता थोड्या वेळापूर्वी की कादंबरीकारांनी जे फेक नॅरेटिव्ह पसरवला तेच इथं पण येतं. यात सगळ्यात जास्त बदनामी झाली गणोजी शिर्केंची. म्हणजे गणोजी शिर्के हे त्यांचे दाजी पण लागतात आणि हे मेहुणे पण लागतात, यांची सगळ्यात जास्त बदनामी झाली. आणि यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी, त्या गणोजी शिर्केचा एकही पुरावा नाही त्यांनी संभाजी महाराज पकडून दिले म्हणून. पण विनाकारण त्या व्यक्तिमत्वाला एवढी नाहक बदनामी सोसावी लागलेली. ह्याच्यामध्ये संभाजी महाराजांना ज्यांनी पकडून दिलं, तर त्यांमध्ये बऱ्याचशा लोकांची नाव येतात. गणोजी शिर्केंचं नाव येतं. आणि दुसरं अजून इंटरेस्टिंग फॅक्ट, कवी कलशाला सुद्धा याच्यामध्ये ओढलेलं आहे या लोकांनी. कवी कलश कवी कलशांचं सुद्धा याच्यामध्ये मी याच्या अगोदर काही ठिकाणी बोललेलो या गोष्टीबद्दल. कवी कलशांचं पण नाव येतं की कवी कलशाने संभाजी महाराजांना पकडून दिलं. पण कवी कलशांवरती पडदा शेवटलाच पडतो ज्यावेळेस त्यांची हत्या झालेली संभाजी महाराजांबरोबर. आणि त्यानंतर अजून 2-3 लोकांची संशयास्पद नावं घेतली जातात, पण त्याबद्दल काही हे नाही. अजून कोणालाच माहित नाही की कोणी ती फितुरी केलेली असली. ठोस पुरावा नोंद असं काही सापडत नाही इतिहासात. विनाकारण कुठल्या पात्राची किंवा कुठल्या व्यक्तीची बदनामी केली नाही पाहिजे, जशी गणोजी शिर्केंची केली तशी आपण नाही. ते आतापर्यंत सुरूच आहे अजून सर्रासपणे म्हटलं जातं, शिर्के थेटपणे म्हटलं जातं. आता गणोजी शिर्केंचा तुम्ही उल्लेख केलात, फेक नरेटिव्ह हा एक शब्द आला. नरेटिव्ह तेव्हापासून जे पसरवत आले ते आहे. आता इतिहासाच्या बाबतीत मग संभाजी महाराजांचा असेल, शिवाजी महाराजांचा असेल, आता एक नरेटिव्ह पसरवलं जातं. आता ते फेक नरेटिव्ह आहे का खरं आहे ते तुम्ही सांगा. हिंदू विरुद्ध मुस्लिम, शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा स्वराज्याचा लढा हिंदू विरुद्ध मुस्लिम होता असं सांगितलं जातंय सातत्याने आत्ताच्या राजकारणात. थोडक्यात धर्मवीर म्हणायचंय का? काय धर्मवीर संभाजी महाराज? नाही, त्या विषयाकडे येतो, तो प्रश्न विचारायचा आहे. पण हिंदू विरुद्ध मुस्लिम असा लढा होता स्वराज्याचा, आत्ताचे राजकारणी असं सांगतात. कसं आहे की राजकारणी असतील किंवा तत्वचिंतक असतील किंवा सो कॉल्ड आजकाल व्हॉट्सअपवर बरेचसे इतिहासकार निर्माण झालेले स्वयंघोषित, असं थेट नाही काहीच म्हणू शकत आपण हिंदू विरुद्ध मुस्लिम. मी ह्याच्यावरती कुठला निष्कर्ष पण देणार नाही, पण मी एक गोष्ट आज सांगणार. शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस शिवाजी महाराज स्वराज्याच्या कार्याला सुरुवात केली, म्हणजे पहिला तोरणा किल्ला घेतला म्हणतात, पण तो पण नाही, त्याच्या अगोदर एक किल्ला घेतलेला आहे. पण ठीक आहे, तोरणा पहिला. त्यानंतर हे जे किल्ले शिवाजी महाराजांनी घेतले, हे घेतलेले आदिलशाहीकडून. शिवाजी महाराजांचा सगळ्यात पहिला मोठा शत्रू कोण आहे? आदिलशाह. बरोबर. नंतर आदिलशहाचा सरदार जो शिवाजी महाराजांना मारायला आला होता आणि ज्यानं शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजीराजे यांचा देखील लगाने खून केलेला आहे. शहाजी राजांना सुद्धा त्यांनी त्रास दिला आणि तो आता शिवाजी महाराजांना मारायला येतोय. अफजल खान हा सरदार कोणाचा आहे? आदिलशहाचा. तर सिद्दी जोहर आलेला आहे.
अशा ज्या मोठमोठ्या सरदारांची फौज शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी आलेली होती, तो आदिलशाह किंवा ती आदिलशाही, त्यानंतर कुतुबशाही, हे शिवाजी महाराज मुस्लिम राजवटीत. आणि ह्या शिवाजी महाराजांच्या स्टार्टिंगच्या सगळ्यात मोठ्या शत्रू आहेत आदिलशाह आहे. नंतर वेळ अशी आली की ह्या आदिलशहाला आणि ह्या कुतुबशहाला शिवाजी महाराजांचं पत्र आहे, जे शिवाजी महाराजांनी लिहिलंय. बाजी घोरपड्याचा जो मुलगा आहे बालाजी घोरपडे, त्या बालाजी घोरपड्यांना पत्र लिहिलंय की ते आदिलशहाचे सरदार होते घोरपडे. तर त्या पत्रामध्ये शिवाजी महाराज म्हणते की आम्हा दक्षिणेयांची पातशाही जी आहे, आम्हा दक्षिणेयांच्याच ताब्यात राहिली पाहिजे. हे असं शिवाजी महाराज सांगतायत. कुणाला सांगतायत? आदिलशहाच्या सरदाराला सांगतात, बालाजी घोरपड्यांना. आणि शिवाजी महाराजांनी 1677 साली ज्यावेळेस ते राज्याला दक्षिण दिग्विजयाला गेले, कुतुबशहाची भेट घेतली. आदिलशाही पूर्णपणे आता शिवाजी महाराजांची मदत घ्यायला लागते. मोगलांपासून संरक्षण होण्यासाठी ती हे करते. पण त्या थोड्या काळानंतर शिवाजी महाराजांचं निधन झालं रायगडावरती. आणि ह्या मुस्लिम राजवटीत, आणि ह्या मुस्लिम राजवटीला नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी मदत केली. म्हणजे एक तर प्रसंग असा होता की विजापूरच्या आदिलशाहीवरती मोगल चालून आले, त्यावेळेस कुतुबशहानं आणि छत्रपती संभाजी महाराजांना स्वतः फौजा पाठवून आदिलशाहीचं रक्षण केलेलं. मग ह्या असा एक काहीतरी पत्र उल्लेख पण आहे ना या संदर्भातला? कोणत्या संदर्भामध्ये? असं एक कोणतं तरी पत्र आहे, एक पत्र आहे ना, ते कुतुबशहानी लिहिलंय आदिलशहाला. त्यात तो म्हणतो की आपण तिघं मिळून, तिघं म्हणजे कुतुबशाही, आदिलशाही आणि संभाजी महाराज, म्हणजे थोडक्यात मराठीशाही, दक्षिणेतले ज्या राजवटी आहेत त्या तीन महत्वाच्या, ह्यांनी मोगलांपासून आपलं संरक्षण करून घ्यायचं, मोगलांना रोखायचं, औरंगजेबाबद्दल लढा. हा संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांचा जो काय म्हणतो विषय, तो पुढे नेलेला आहे. मग अशा गोष्टीवरून ती मग काय आहेत, म्हणजे लोक अशा वाद पसरवत आहेत की ते लोक ह्या गोष्टीकडे कोणत्या ह्याच्यातून पाहणार आहेत, कोणत्या अँगलनी पाहणार आहेत, कोणत्या दृष्टिकोनातून पाहणार आहेत. बरोबर. त्यावरून वाचकांनी म्हणा किंवा दर्शकांनी शिकलं पाहिजे की आपण इतिहासातून काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं. हे दक्षिणांची पातशाही दक्षिणांच्या हाती राहू द्या, यातून असं म्हणायचं की ही लढाई आमच्या जमिनीची, म्हणजे भूमिपुत्रांसाठी स्वतःसाठीची होती, स्वतःच्या जमिनीसाठीची होती. हे काय धर्म जात पंथ काय नव्हतं, तसंच म्हणायचं आपण. दक्षिण विरुद्ध उत्तर. कारण ह्याच्यामध्ये दक्षिणेला सगळ्यात भारी जो हे आहे म्हणजे शब्द दख्खनी इतिहासात दख्खनच शब्द, नंतर त्याने ते रूप घेतलं. आणि खरं आहे, कारण औरंगजेब उतरलाच त्यासाठी होता की सगळ्या आदिलशाही कुतुबशाही संपवायची, आपली मराठीशाही दख्खन ताब्यात घ्यायची. तेव्हापासून चालू आहे. पण ते नंतर तुम्ही जसा मराठ्यांचा इतिहास पाहिला असेल, तर शाहू महाराजांच्या काळातला थोर छत्रपती शाहू महाराजांचा, नंतर याच दख्खनी ठरवलं की दिल्लीच्या तख्तावर कोण बसणार आहे ते. आपण पाहत होते किती महत्व आलं त्या गोष्टीला. हे शिवाजी महाराजांच्या विचारामध्ये, शिवाजी महाराजांना हे कळलं होतं. तो शिवाजी महाराजांचा विचार संभाजी महाराजांनी पुढे कंटिन्यू केलेला. हे आपल्याला ऐतिहासिक साधनामधून कळतं. ऐतिहासिक साधनं नेमकी काय असतात, काय कशाला ऐतिहासिक साधनं म्हणायचं? त्याच्यामध्ये पण प्रकार असतात, त्याच्यामध्ये प्रकार पडतात. त्याच्यामध्ये एकतर पहिलं जे त्याला ऑथेंटिक बरेचसे लोक मानतात, आता थोडक्यात त्याच्यावरती येतो की पत्रव्यवहार जो असतो, त्याच्यावरती शिक्के असतात वगैरे, त्या बी संशोधक चेक करतात. पत्रव्यवहार असेल किंवा समकाळामध्ये जी व्यक्ती होती त्यांनी कुठली ग्रंथ निर्मिती केली असेल, किंवा त्यांनी जे कुठेतरी समकाळातल्या बकरी असतील, आणि त्यानंतर समकाळातले प्रवासी असतील जे बाहेरून आलेले, तर अशा ज्या गोष्टी असतात ह्याला फार महत्व असतं ऐतिहासिक साधनामध्ये. आणि इतिहासाचा अभ्यासक त्या गोष्टींचा अभ्यास करताना पुढे पुढे जात असतो. सगळ्यात मोठा भाग संभाजी महाराजांच्या आयुष्यातला आपल्याला आता जो दिसतोय, त्यांचं 32 वर्षांचं त्यांचं आयुष्य होतं. शेवटचे ते 40 दिवस त्यांच्याविषयी बोलावं लागेल. नाही, त्याविषयी काय बोलावं, पण मला एक गोष्ट आज पॉडकास्टच्या मार्फत खरंच बोलायची की 3 फेब्रुवारी
1689ला हा. संभाजी महाराजांची संगमेश्वरला अटक झाली. तिथं नावडी जे बंदर आहे तिथं अटक झाली आणि तिथून त्यांचा प्रवास जो कराड वगैरे त्या 32 शिराळा मार्गे, आता हम्म. तो त्याच्यामध्ये पण वाद येतं की कुठल्या मार्गे आणलं, कारण काहीच भेटत नाही आपल्याला जास्त उल्लेख. फक्त एवढंच आहे की ते शेवटला इथं बहादूरगडच्या किल्ल्यामध्ये, म्हणजे श्रीगोंद्याच्या जवळ बहादूरगडचा किल्ला आहे, हो. तर तिथं ते आलेले आहेत. बर. तिथून तो प्रवास आला वडू बुद्रुक पर्यंत. वडू कोरेगाव बुद्रुक ती एकच परिसर होता तो पूर्णपणे. कोरेगाव तुळापूर वगैरे हा मोठी छावणी होती औरंगजेबाची. बर. आणि तिथं त्यांची तुम्ही सांगितलं की 5 लाख सैन्य वगैरे वगैरे छावणी तिथं मोठी नंतर विखुरलं ते, आणि तिथं त्यांची दुर्दैवी हत्या झाली. तुळापूरला. तुळापूर त्या परिसरामध्येच, तुळापूर वडूच्या. मला एवढं सांगायचं की त्यानंतर काय घडलं, त्यानंतर हे स्वराज्य कुणाच्या हाती गेलं. नाही ते 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 बोलूया, पण हम्म. 40 दिवस नेमकं काय झालं सिनेमातून जे मांडलं ते तर अमानवी प्रकार, काय म्हणतात त्याला, राक्षसी प्रकार ज्याला म्हणतो आपण, तसलं होतं ते. तशा नोंदी आहेत हो आहे, इतक्या वाईट प्रकारे आहेत त्यानंतर 40 दिवस. 40 दिवस अतोनात हाल झाले संभाजी महाराजांचे, अतोनात. पण ते सगळं कशासाठी? स्वराज्यासाठी. स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही केलं. हा. हे सुरू असताना माझ्या मुलीशी लग्न कर किंवा मुस्लिम हो तुला सोडतो वगैरे ते औरंगजेब म्हणायला सांगितलं जातं, त्याचे काय रेफरन्स आहेत की काय? काही संदर्भ नाही तसे, काहीच नाही. तसे काही संदर्भ नाही त्याच्यामध्ये. त्याच्यावरती ऑलरेडी इतिहास अभ्यासकांनी लिहिलेला आहे, तसे काही संदर्भ नाही. त्या सगळ्या त्या थोड्याक्यात चुकीच्या गोष्टी आहेत. बर. कारण एक साधन ते सांगतं, दुसरं सांगून दुसरं सांगतं, त्याच्यामुळे तुम्ही कुणावरती विश्वास ठेवणार? हो. आणि जे मोगलाचे दरबारी इतिहासकार असतात ना, त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये विश्वास ठेवण्यासारख्या आहेत गोष्टी. आणि एक साधन म्हणजे प्रत्येक साधन वेगवेगळ्या गोष्टी सांगतोय. हो. कुणी म्हणतंय ते मुलीचं उदाहरण देतं, कुणी हे, पण नंतर त्याचं संशोधनातून पुढे आलेलं आहे की त्यात काही तथ्य नाही. औरंगजेब आलाच होता इथं अक्षणीमध्ये की ती स्वराज्य खतम, म्हणजे मराठीशाही संपवायची आपल्याला, त्यासाठी आला. त्याने केलंच अगोदर, ते आदिलशाहीला संपलं किंवा कुतुबशहाला संपवलं, नंतर तो संभाजी महाराजांकडे आला. पण ते काय शक्य झालं नाही त्याला, कारण नंतर मराठे इतका जवळपास 1707 पर्यंत लढत होते. 40 दिवसात फार हाल केले, खूप हाल केले. ते डोळे, जीभ वगैरे ते सगळं, त्या सगळ्याचे पुरावे आहेत समाजाचे. संभाजी महाराज गेल्यानंतर मग पुढे स्वराज्य कसं राखलं मराठ्यांनी, त्याविषयी तुम्ही बोलणार होतात. काय झालं पुढे स्वराज्यामध्ये? मला तो एक प्रसंग सांगायचा आहे खरं तर. त्या अगोदर थोडीशी पार्श्वभूमी पण मी सांगतो की सगळ्यांनी ज्यावेळेस संभाजी महाराजांचा इतिहास, तर कादंबरीकारांनी जो बदनामीचा इतिहास लिहिला वगैरे काय 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 ठीक आहे, पण तुम्ही थोडंसं ह्या गोष्टीकडे आलात का? शेवटला त्यांनी एकच गोष्ट केली की संभाजी महाराजांचा हुतात्म्य दाखवलं. म्हणजे जुन्या कादंबरीकारांची, नाटककारांची रीतच अशी होती की संभाजी महाराजांना पहिलं थोडंसं वाईट रंगवायचं आणि शेवटला ह्या वाईटपणावरती पडदा टाकायचा, तो म्हणजे त्यांना धर्मवीर वगैरे ठरवून किंवा धर्मासाठी बलिदान वगैरे दिलं. पण त्यानंतर ज्या संभाजी महाराजांना अटक झाली, 40 दिवस त्यांची आतोनात हाल भोगले, त्या पिरियडमध्ये एक व्यक्ती आहे जी म्हणजे त्यांची पत्नी मातोश्री येसूबाई. ह्यांच्या मनात काय चाललं असणार? ह्यांनी काय निर्णय घ्यायचा होता यावेळेस की आपलं सर्वस्व आता गेलेलं आहे, आपलंच नाही गेलं की स्वराज्याचं सर्वस्व आहे, म्हणजे संभाजी महाराज आहेत. मग स्वराज्याचा छत्रपती कोण होणार ते औरंगजेब ते होऊ देईल का? मग नंतर राजांना त्या रायगड किल्ल्यावरून जिंजीपर्यंतचा प्रवास करावा लागला आणि संभाजीराजांच्या पत्नी मातोश्री येसूबाई, त्यानंतर शाहू महाराज, थोरले शाहू महाराज, शिवाजी महाराजांच्या एक पत्नी सकवारबाई आणि राजांच्या एक पत्नी होत्या, त्या अटकेमध्ये पडल्या. आणि तो जो तिथून प्रवास चालू झाला, नंतर मग नोव्हेंबरमध्ये रायगड पडला. पण यामध्ये जी येसूबाई महाराणी साहेबांनी जी भूमिका घेतली की, आता थोडासा वाद म्हणता येणार नाहीये, पण
सेम असाच प्रसंग काही काळापूर्वी झाला होता सोयराबाई म्हणजे राजाराम राजांच्या बाबतीमध्ये सुद्धा. शिवाजी महाराज निधन झाल्यानंतर वारस कोण व्हायचं. वारस कोण, हा हा पुढचं छत्रपती कोण. हा हा आता संभाजी महाराजांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठं जो त्यांना हे भेटला काय म्हणतात ते दुःख आहे की त्यांची आई लहानपणी त्यांची 2 वर्षाची असताना वारलेली आणि त्यांना ते मातृसुख नाही भेटलं. आता मला एक पॉडकास्ट मधून मी करत कादंबरी मधला प्रसंग आहे म्हणजे आगामी ह्याच्यामधला माझे एक मित्र आहेत सचिन खोपडे म्हणून. मी त्यांना रिक्वेस्ट केली की सर प्लीज मला तुमच्या त्यातलं एक तेवढं पान पाठवा म्हणलं. मला ते खरं मला कारण त्यांनी मला ज्यावेळेस तो प्रसंग ऐकू घातला होता ना माझ्या डोळ्यातून पाणी आलं होतं की मी जर आपली परवानगी असेल तर जरूर एकदा तो प्रसंग तुम्हाला हे करून दाखवतो. त्यांनी मला पाठवला होता. हो हो अजून कादंबरी आली नाहीये ना? नाही अजून नाही आली त्यांची. बरोबर. ते एकदम खूप थोडाच प्रसंग आहे. खासे संभाजी महाराज पाचाडच्या कोटाजवळ जिजाऊ आऊसाहेबांची स्मृती चिरंतन राहावी म्हणून आऊसाहेबाचं स्मृती मंदिर उभारत होते. पाथरवड बेलदार नामांकित शिल्पांची लगबग तळवार जाणवत होती. येसुबाई राणी सरकार पाथरवड बेलदारांच्या आयाबाईंची चौकशी आईच्या मायेनं करत होत्या. संभाजी महाराज बारीक नजरेने निहाळत होते. महाराज आणि राणी सरकार जिजाऊ आऊसाहेबांच्या दहन चौथऱ्याजवळ थांबले. म्हणजे महासाहेब आऊसाहेबांच्या मायेच्या आठवणीचे ढग दोघांच्या मनात जमा झाले होते. आठवणीने दाटलेल्या भरलेल्या कंठाने महाराज शंभू छत्रपती म्हणाले, राणीसाहेब आज जिजाऊ आसाहेब असत्या तर आम्हाला नकोसा वाटणारा हा गृहकलह झालाच नसता. अवघी रयत पदराखाली घेणाऱ्या आमच्या महामातांनी हा कलह ममतेने हाताने विस्तारला असता. संभाजी महाराजांना काहीतरी आठवल्यासारखे झाले. राणीसाहेब रामराजे आमच्यासोबत मेन्यातून आले होते ते दिसत नाहीत ते म्हणतात. नजर उंचावून दोघांनी पाहिलं रामराजे हंबीर मामाच्या सोबत लष्करात फिरत होते. संभाजी महाराज रामराजेकडे पाहत येसूबाईंना म्हणाले, येसू आज आऊसाहेबांच्या समाधीच्या साक्षीने एक मागणं सांगू म्हणजे मागू. येसूबाई निर्धाराने म्हणाल्या, थोरल्या महाराजांची थोरली सून म्हणून शब्द देते उभ्या दौलतीच्या शंभू छत्रपतींचा शब्द खाली पडू देणार नाही. हवं तर जीव पणाला लागला तरी 72. शंभू राजाच्या स्वरात एक आर्जव होतं, येसू राजपुत्र म्हणून आम्हाला सह्याद्रीसारखे आबासाहेब लाभले. ही खरंच हे वाक्य खूप हे गंगा भगीरथीच्या पावन मायेच्या आऊसाहेब लाभल्या. पण ह्या संभाजीला लाभली नाही ती आईची आभाळ माया. वासराला जशी त्याच्या आईची उपजत ओढ असते ना, ती ओढ आम्ही कधीच अनुभवली नाही. ती ओढ आमच्या कठोर राजमनाने आणि क्रूर नियतीने कधीच दडपून टाकली. जगभराशी भांडून आईच्या पदराआड दडायचं भाग्य या संभाजीला लाभलं नाही. रामराजे खेळून दमले की त्यांच्या आईसाहेब आपल्या पदराने त्यांचा चेहरा पुसायच्या. तेव्हा येसू आमचं थोरलं युवराज पण गंगासागराच्या पाण्यात विरघळून जायचं. आज येसू आम्हाला त्यासाठी शब्द हवाय तुमच्याकडून. रामराजे आई बापा विनापूर. उद्या एखादा बाका प्रसंग त्यांच्या जीवावर आला तर प्रसंगी महाराणी पणाला लावायला मागे पुढे पाहू नका. महाराणींच्या कपाळावरचं कुंकू कडक झालं आणि मोठा अवंडा गिळत त्या म्हणू लागल्या, महाराज तुमच्या शब्दासाठी महाराणीपद काय येसू प्रत्यक्ष प्राणपणाला लावेल. रामराजेंना आम्ही राखू, राजपदाचा मोह आम्हाला नाही. ह्याचा प्रसंग जर तुम्ही हे केला ना, किती त्याच्यामध्ये किती त्याग आहे. सगळंच मांडलंय. लहानपणापासून आईचा सहवास नाही लाभला म्हणजे जो त्याग छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबानं भोगला. ही लोक कुठल्या तरी तत्वासाठी जगत होती हे तुम्हाला दिसल्याखेरीच राहा. हे तत्व स्वराज्याचं होतं, गोरगरिबांसाठी जगण्यासाठी तत्व होतं. कारण एवढा त्रास संभाजी महाराजांचा 40 दिवस छळ झाला, एवढी हत्या निर्गुण झाली. येसुबाई राणीसाहेब अटकेमध्ये पडल्या, त्यांची कुटुंब कबिला ह्याच्यामध्ये अटकेमध्ये पडला. रामराजेंना तिकडे जावं लागलं. राजाराजेंना हे जगात तर मला वाटतं की कुठल्याच राजकीय म्हणजे राजकुटुंबांना ज्यांनी सत्ता गाजवली त्यांच्यासोबत एवढं नाही. कुठंच नाही. कुठेतरी सेटलमेंट होते, कुठेतरी काहीतरी होतं, एवढं नाही सहन करावं लागेल. खरं. एक शेवटचा प्रश्न आहे. आता हे एवढं सगळं आपण संभाजी महाराजांविषयी बोललो, त्यांच्या आयुष्याविषयी बोललो. हे सगळं बोलत असताना संभाजी महाराजांना म्हणजे त्यांच्याविषयी बोलताना 2 विशेषणं सातत्याने समोर येतात. एक स्वराज्य रक्षक आणि दुसरं धर्मवीर. काय म्हणायचं, काय जास्त समर्पक आहे, काय जास्त योग्य आहे संभाजी महाराजांसाठी?
आणि का तुम्ही फक्त तुम्ही जे काय स्वराज्य सांगता रक्षक आणि धर्मवीर दोनच विशेषणांचा उल्लेख हो. केला. हो. मी तुम्हाला आता काही गोष्ट सांगतो. हो. संभाजी महाराजांना ज्यावेळेस विशेषणं लावली जाणार आहेत किंवा लावली जातील पुढेही, ह्याच्या अगोदर जी लावली गेली समकाळापासून ते आत्तापर्यंत, सकल शास्त्र विचारशील धर्मज्ञ शास्त्र कोविद संस्कृत पंडित बुधभूषणकार सवाई शिवाजी बर नरशार्दूल हम्म. हिंदू धर्मवीर शाक्तवीर उपेक्षित शहीद आजम सम्राट छत्रपती संभाजी महाराज, बर एवढी विशेषणं संभाजी महाराजांना आतापर्यंत लावलेली. तुम्हाला फक्त धर्मवीर आणि स्वराज्य रक्षक एवढंच माहिती आहे. हो हो आणि ह्या प्रत्येक विशेषणाला संदर्भ आहे. हो मोगलांचा इतिहासकार जो होता तो संभाजी महाराजांना सवाई शिवाजी म्हणून संबोधित करत होता. हम्म. आणि संभाजी महाराजांच्या समकाळातलेच त्यांचे एक पंडित आहेत की ज्यांनी त्यांच्या बुधभूषण ग्रंथाअंतर्गत दंडनीती नावाचा ग्रंथ लिहिला. ते संभाजी महाराजांना म्हणतात की संभाजी महाराज सकल शास्त्र विचारशील आहेत, धर्मज्ञ शास्त्र कोविद आहेत, हम्म. संस्कृत पंडित असलेत, संस्कृत येतं त्यामुळे संस्कृत पंडित देखील आहेत. बर आणि त्यांना धर्मवीर म्हणलं गेलं, शाक्तवीर म्हणलं गेलं, अशा बरेचसे विषय त्यांना लावलेले आहेत. हम्म. नंतर त्यांच्या समकालीन लावलेले आहेत. पण मला असं वाटतं की छत्रपती जे विशेषण त्यांच्या समोर आहे किंवा जी ते पद तर आहे आहेच जे की. विरुद्ध आहे त्याला तर ते विरोधच सगळ्यांपेक्षा नाही. ग्रेट आहे. सगळ्यांना त्याला सामावून विरोधच घेणार आहे नाही. याच्यामध्ये. हो, हो, हो. बर ते धर्मवीर का स्वराज्य रक्षक या वादात तुम्ही पडत नाही. छत्रपती संभाजी महाराज. बर छत्रपती संभाजी महाराज. आपण आता सुशांत उदावंत सर यांच्याशी बोलत होतो. संभाजी महाराजांचं आयुष्य, त्यांच्यावर आतापर्यंत झालेल्या टीका, त्यांच्या संदर्भात झालेलं आक्षेपार्ह लिखाण, झालेली आक्षेपार्ह मांडणी, या सगळ्याच्या अनुषंगाने नेमकी तथ्य काय आहेत, इतिहास काय सांगतो, इतिहासातल्या नोंदी काय सांगतात, इतिहासातले पुरावे काय सांगतात, हे सगळं त्यांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे. पुढारी न्यूज पॉडकास्टमध्ये आपण अशाच वेगवेगळ्या विषयांवर सतत भेटत राहणार आहोत, सतत बोलत राहणार आहोत. असे मान्यवर पाहुणे आपल्यासोबत असणारच आहेत. धन्यवाद सुशांत उदावंत सर, तुम्ही वेळ दिलात, सविस्तर संभाजी महाराज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले त्यासाठी.